वेलकम टू पार्ट 2 दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची यात्रा मनोरमा नगर येथील. सो आज आहे मी तुम्हाला दाखवणार आहे ज्योतिबा देवाचे जागरण गोंधळ आयोजित केलेलं आहे लहू ढवळे यांनी स्पेशली जागरण गोंधळ. सो चला बघूया. खूप छान आहे, थोडाफार मोठा आहे पण खूप छान वाटेल. गाणी देखील आहेत छान छान देवाची आणि थोडेफार त्यांनी कॉमेडी पण केलेले आहेत. खूप मस्त वाटेल, नक्की बघा. वेलकम टू सौ मावशी व्लॉग्स. जावे त्याच्या वंशात देवाकडे. मला वाटतं घरी अजून खाल्ल्याकडे आता आधी कधी आयुष्यात कीर्तन बघायला आले कुठले अजून ववे अभंग सांगितले पुन्हा होय. तरी आम्हाला म्हणले पण त्याच्यात काय झालं माहितीये का, एवढं कीर्तन जोरात चालू एकदम जोरात लोक रंगात आलेली रंगात आले होते कीर्तन. आम्हाला आली की काय आली तुम्हाला? आम्हाला आली काय तोंडवाशी. असलं कसलं नाव आहे म्हणजे झोप. तुमच्या झोपेचे प्रकार आहेत का? 3 प्रकारे झोपते. पत्र्यावर आहे खाली तर दुसरा प्रकार म्हणजे डोळे वाटायला. डोळे वाटायला म्हणजे झोपला का जागा आहे कोणी डोळे उघडे ठेवून झोपायचं. झोपलाय जागा आहे का मेलाय कळत नाही पाहिजे लोकांना. डोळ्याला तरी कोण दिला पाहिजे, डोळे उघडे ठेवून झोपायचे. तिसरा प्रकार कुठला आहे? तिसरा होय चक्रवृत्ती म्हणजे एकदा झोपलं की घड्याळाच्या काट्याला उचलायचं का? म्हणजे राजभर फायटिंग. एक पावणाला एकाला तर एक पावणा बाहेर असतं घरी एकट्या. कोणालाच बाजूला झोपलं नाही पाहिजे. अजिबातच नाही. मग त्या दिवशी नेमकी तुम्हाला कोणती झोप लागली? तोंडवाशी आली. तोंडवाशी तुम्हाला. मग काय म्हणतात महाराज, हा आता हे आमच्या शेजारी आम्ही दोघं बसलेलो, तुम्ही दोघं बसले होते. आम्हाला तोंडवाशी आले. हा आता कुठून एक कुत्रा आलं काय माहित तुमच्या जवळ. मग त्याला वाटलं माळावरचा मुसलमान बसला. मग काय केलं त्या कुत्र्याने? त्या कुत्र्याने एक पाय उचलला आणि पाठीला खाल्लं. तुमच्या तरी तुम्हाला जाग नाही नाही की दुसरा पाय उचलला आणि पिशवीला छातीवर. मग तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला वाटलं घरात लेकरं खेळायला लागले खेळू द्या. मग रोज सवय आहे तुम्हाला. बरोबर. मग काय म्हणतात कीर्तन जोरात चालू कुत्र्याला पाय शिवलेला हा आणि बस तोंड भरून उतरून गेले ते. म्हणजे तुमच्या तोंडात कुत्रं मुतलं म्हणजे ओगळी होतं. मग काय तरी तुम्हाला सावध नाही तुमची झोप. मग पुढं काय झालं? पुढं काय पाणी साचलं तसं ती कुठं जाणार आहे? मग जवळ आली तुमची बायको तुमच्या जवळ आली. मग कीर्तन संपल्या हा ये नवरी दादा उठा. असलं कसलं नातं? ही नवरे का दादा? मला नवरी शेजारी दादा. तुम्ही दोघं सोबत होते. मग पुढं काय झालं? पुढं काय म्हणतात पाय खाली पायवरती तुम्ही रस्त्याने निघाले. हा ही शेजारी काय म्हणतात? गोड झालं कीर्तन. हा साखर गोड झालं. मग
लागायला. तुम्हाला खारट लागण्याचं कारण एक आहे. भाजीपाला नाही भाजीपाला नाही भाजीपाला नाही मला पाव म्हणजे नाही पाव म्हणजे मला पाव तुमची बांधायची का? माझी बांधून जातो सकाळी पैसे घेऊन. पुढची तयारी बरं का आत्ताच्या आता निघायचं. हो सांगितलं आणि आई कशी पाहिजे कसे निघाले? भावता भावताना डोंगर देवीचा भावतानी डोंगर भावता भावताना डोंगर येडूचा भावताना डोंगर भावता भावतानी डोंगर शकुनी मामा. ऐक ओ शकुनी मामा मी आहे शिपाई. तुला काय अक्कल आहे का? काय झालं? कोणाच्या बी घरात कसा बी घुसतो का वैरे दीडशेने? कुठे आहे तुमच्या घराचा घंटा? काय माझ्यावर देवळ आहे का माझं घर नाही? काय झालं काय एवढं? तुला अक्कल आहे का नाही? झालं काय बरं? झालं काय म्हणजे काय? काय झालं काय एवढं लागेला? आल्या काय झालं काय? झालं काय म्हणजे काय? काय झालं काय पण? नाव बोललं मी महाराज. काय झालं? काय झालं? असं शिरायचं नाही घरात. कसं शिरायचं? बायको पुजायला लागली माझी. बायको मुजायला लागली? मग काळवं झालं की तिला? मुजायला लागली कोणी म्हणजे काय काय? करावं? गावाला लागली माझ्या. असं म्हणायचं की जरा घाबरायला लागली. पण कुठे आहे बायको तुमची दिसेना झाली म्हणा? ही काय तुला हात मागून बसली चष्मा घालून? अरे बापरे. ही बायको आहे का तुमची? काय पण बघा महाराज. तुमची बायको पर्र बायको आहे बघा. कशी? एकदम पर्र. काय सांगतो नाव ठेवून तिला तशी चष्मा लागलाय. काय? अभ्यास करू करू आहे का नाही? होय. तरी म्हणलं तुला चार माणसं देत जाऊ. काय म्हणते शकुनी मामा? बघायला खाली बघायला पाहून राहिला. तुमच्या बाईचे केस काय केले मग? तुला काय करायचं ते केसावर पुढे गेली. होय. बाप कडे म्हटलंय बायकोला का? काय म्हणलं तुला चार माणसं देत जाऊ. खाली बघ बाई. हा. बरं प्रधानजी, हा. अहो कधी लग्न झालं काय? आम्हाला काही सांगितलंच नाही. लग्न आमचं झालं की 40, 42 वर्ष झालं ना सांग. 40 आणि 40 42. मग हो प्रधानजी, हा. ही तुमची बायको. मग? त्याला कांद्याच्या पाच निमिषात असतात. बापाच्या खानदानी वगैरे तुला काय करायचं? तुमची बायको का? बापाच्या खानदानी वगैरे. जोडा मात्र लय भारी आहे. कसा जोडा तुमच्या आमचा? दोघांचा जोडा हा. या मनोरमा नगर मध्ये थोडा. हा. काय का तुमच्या दोघांचा फोटो काढावा तिथल्या मुतारीवर लावा समजा. एवढी बेकार आहे का आमची बहीण? तरी म्हणलं तुला येत जाणं म्हणजे चार माणसं. हिशोबात ही तुमची बायको का? बाबा काय? कुण्या गायची गायची आहे ही? आपल्या गावची. गायची काय? जर्सी गायची का तुला बहीण आहे? कोण्या गावची म्हणजे कोण्या गायची काय तुला कळतं का? कुण्या गावात दिलं हिला? पुण्या गावात दिली का? लोकांच्या गावात येत असेल का? होय. माझ्या गावात माझ्या पक्षी द्यावा. हे तुमची बायको का? मग हे लय कधी झालं लग्न तुमचं? लग्न होय. हा? 40, 40, 42 वर्ष झाले. 40, 40, 42 का? हा. अरे मग लय सस्ताईच्या काळात लग्न झालं असेल. आम्ही फक्त 500 रुपयात लगीन केलं विचार. 500 रुपये देऊ का 10,000 रुपये? काय बायको विकत घेतो घरी. काय म्हणलं राहिलेलं आयर देतो. बाहेर जातो म्हटलं बायको विकत घेतो. होय. आयर देतो म्हणलं. मग खायला. एवढे वर्ष झाले. खाली बघा, खाली बघा. हा सोलापूर माप येतो का जेवायला मागे? होय. 150 ने.
बाई बघा ती कशी दुधावर मांजर टपल्यासारखी बघायली. तुम्ही लईच बायकोची मागं पडायला माझ्या. काय म्हणते तुला येत नाही? हा पांडीत मसुबा काढल्यावर ठेवतो का तिला निवड देऊन? होय. अहो ही तुमची बायको. मग किती वर्ष झाली म्हणले तुम्ही प्रधानजी? लग्नाला हा शकुनी मामा किती वर्ष झाली? आम्ही 40-42 मध्ये. मग तुम्हाला मुलं बाळ काय असतील की? बरोबर आहे. कुठे आहेत मुलं? हे काय इकडे बसणार आहे? एकच पोरगा आहे का? पोरगी काय इकडे बसणार? काय? पोरगी का? दिली आमची. पुरीचं तर आता दुधाचं दात पडायले. मग काय पोराला तर चष्मा लागलाय. अभ्यास करून शाळेत जातात काही पोरं. मास्तराला धाड्यावर तरी शिकवायला लागली. हे का? ऐकलं बाबा शाळेत ही पोरगा कितवीला आहे? पोरगा चालला अंगणवाडीत. आणि ही पोरगी? पोरगी चालली पैंगणवाडीत. ऐकलं काय? आता दोघांचे उसळ तुम्ही खाता का? बरं हो शकुनी मामा त्यात मोठं कोण आहे? त्याच्यामध्ये हा? हे थोरले. ही थोरलं आणि ही ती जरा वडील आहे. आणि तुम्ही काय म्हणून द्या. चला चला हा एवढी लाडाची बायको ही तुमची बायको? लाडाची लाडाची कसं काय बरं? आणि लाडाची बायको माझी कुठे बिस्किट भेटायला लागलं तर भाकरी कशाला खायला बरं ती? कुठे बिस्किट खायला मागती बाकी माझी लाडाची बायको माझी लाडाची बायको चला लवकर चला आता लवकर काळूबाई माझी आई काळूबाई गाव माझी आई अन काळूबाई लाड येणार अन भक्त घरी पळणार तुम्ही एक सोडून 2 शिपाई पाठवले मी तुम्हाला, पण तुम्हाला एवढा उशीर का झाला? उशीर म्हणजे टाइम झाला, उशीर झाला आहे का नाही? टाइम का झाला? उशीर झाला पण टाइम झाला. मग उशीर का झाला? वेळ झाला. उशीर टाइम सगळं एकच आहे. मला सांगितलं नाही का काय? नाही सांगितलं मला, अजिबात सांगितलं नाही का? काहीच नाही सांगितलं. वाईट झालं महाराज. रडायला लागले प्रधानजी तुम्ही? नाही का कुत्रे वळवायची? काय तुमचं घरदार जळालं का प्रधानजी? काय वाईट झालं महाराज. काय तुमचं घरदार जळालं का? दुसरा बंगला बांधला असता महाराज. मग तुमचं एखादं जनावर मेलंय? ते सुद्धा दुसरा आणला असतं महाराज. मग तुमची आई नाही म्हातारी झाली होती, तिथं वारली नाही? त्याच्यातून बुंदी पाडून दिवस घातला. संबंध की कोणी पाडून दिवस घातला असता. हे बी नाही ते बी नाही, मग झालं तरी काय? कुणी मला तुम्हाला रडायला? महाराज लय वाईट झालं. काय झालं तुम्हाला? लय वाईट झालं महाराज. काय झाले सांगावे शकुनी मामा आम्हाला. बायको मेली महाराज. बायको मेली महाराज. बायको आजारी होती का? पेता पेता मेली.
दुधात काही पडलं असं काय महाराज मग दारात म्हैस तुमच्या दारात म्हैस हा आणि धार काढायची तुमची बायको मग धार काढायची महाराज हा धार काढल्या तिथं बसून दूध प्यायची महाराज तुमची बायको तिथंच बसून दूध प्यायची मग हा आज धार काढली हा दूध प्यायला लागली हा. म्हैस बसली कोकाली. एवढी मोठी म्हैस बसली कशी बायको व्हायची गेली महाराज कोणाची बायको गेली महाराज कोणाची? शेजाऱ्याची. आणि तुम्ही रडत बोलत वर आलं होय. पंचनामा करून तुम्हाला महाराज. पंचनामा करीत होतो म्हणून तुम्हाला उशीर झाला हा महाराज हा. म्हणजे सगळ्या ठिकाणी यावं हा आल्यानंतर आज रोजच्या पेक्षा हॅपी हो नीट बस हा. खाली आनंद झालाय तुम्हाला आनंद झाला नीट बस आनंद झाला तुम्हाला. त्यासाठीच ही सभा भरवली हा. आज प्रधानजी माझा लक्ष्मण पुत्र हा. हा लग्नाला आला लग्नाला आला हा. कुणाच्या लग्नाला आला अहो, तो लग्नाला आलाय पण कुणाच्या लग्नाला आला हा पण विषय आहे तुमच्या का माझ्या? लग्नाला आला कुणाच्या लग्नाला आलाय अहो अच्छा असं पण मामा असं नाही लग्नाला म्हणजे त्याचं वय झालं आता त्याचं लग्न करायचं हा स्वतःच्याच लग्नाला कसं आहे पडायचं तुला पडायचं लग्नाला आला म्हणजे त्याचं वय झालं आता लग्न करायचं हा लग्नाचं वय झालं हा. तुमच्या पोराचं पोराचं आमच्या परत आता असं काय म्हणतात त्यामुळे आनंद आहे का तुम्ही? आनंदी आहे मी आज त्याच्यामुळे होय का? हा. अरे बापरे बापरे कुठं आहे तुमचा पोरगा आमचा लक्ष्मण पुत्र तुम्ही बघितलं नाही एवढे दिवस हा आला 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 मी बघितला बघितला ती पावते यायला बसायची हा चष्मा घातलेला. ती नाही ती हातावर ती हात ठेवून बसलायची गुडघ्यावर ती आमचं लक्ष्मण ती चष्मा घातलेला अच्छा, अच्छा. हा हे तुमचा पोरगा हा आणि हे तुमचा पोरगा लग्नाला आला ते आमचा पोरगा लग्नाला आला तुम्ही एक काम करा हा ओले ओले घेऊन गेला हा त्याचं 5-7 वर्ष लेट लग्न करा का बरं का म्हणजे त्याला लग्नाचं वय होईल, पोरगं कोवळं दिसायला. व- हा. मला सांगा हा. तुम्ही एवढं म्हणताय हा. तुमचं एवढं पोराचं एवढं वय होतं लग्न राहिलं कशाला तुम्ही काय दुसरं हे जात- आता त्याचा योग आलाय हा? त्याच्यामुळे योग आलाय हा तसं नाही हा. मला कसं पाहिजे तुमच्या पोराचं पाहिजे मला मुलाचं पाहिजे आमच्या आणि ह्यासाठी ही सभा बोलवली हा. हा आता ह्याचं लगीन काय करू लगीन करायचं बाबा लगीन काय करायचं झालं का? वय करायचं. एक फूट आलंय बघा. लग्न म्हणल्यावर काय होणार बरं? त्या कोणी म्हणणार? हा एक फूट आलं आतून. आमच्या पोराचा हा. एक फोटो काढायचा बरं. फोटो हा. काढायचा फोटो काढा आणायला लागेल. कॅमेरा आणू काय हो टकुनी मामा मला सांगा हा मी तर काय म्हणतो माहितीये हा. का पोरग कोळ आहे 10-12 वर्षांनी लग्न करा हा. बरोबर लग्नाचं वय होतं. 10 वर्षांनी सगळं लाकडं जायची हा? हा? बसा, बसा, बसा. इथं तुमचं आता लगीन करायचं, इथं बसा. हा, आमच्या तोला मुलाच मिळालं पाहिजे हा म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे तुमच्या राजा पाहिजे राज्य तुमच्यासारखं पाहिजे आमच्यासारखं पाहिजे भानामतीसाठी ईन पाहिजे हा आणि मुलाला मुलीचा पोळा जमला पाहिजे एवढा जमला पाहिजे आणि आता ही सोय बघायची तुम्ही. तुम्ही हे कामगिरी माझ्यावर देता हा का? आतापासून ही कामगिरी तुमच्यावर मी टाकली होय का? हा. त्याचा फोटो काढायचा का? फोटो काढायचा याचा हा, ते- आणि जे तुम्हाला लागतंय ती सगळी तयारी करणार हा. ना? ए, जाऊ काय बायको बघाय तुला बायको बघाय जाऊ काय जाऊ ए माझ्यासंग एक काम करा. माझ्यासंग 2 शिपाई द्या. शिपाई हा उमेश साहेबांनी का केलं जाणं महिपास कोणीचा का उद्धार करणं 101 रुपये दिला ज्योतिर्लिंगाच्या हा. नाव ए इकडे हा ह्याचं आपल्याला सुरी बघायला जायचं हा महाराजांनी काम सांगितलंय आत्ताच्या आता उठायचं हा 4 बांबू घेऊन ये जा. ए, चार बांबू कशा आत्ता मला सांगा हा 4 बांबू आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आम्ही कुठं वडे घेऊन गेलो हा आम्हाला ऊन लागलं तर काय ते सावली मात्र झोपलं. हो, पडशील घसरून. हा, बरोबर मग बरोबर आहे द्या, हा. अरे, 4 बांबू आणले का हा. जरा चटई घेऊन ये ए, थांब, चटई कशा आता त्या बांबू टाकायला नको. हा त्या उघड्यात ठेवायचं. बरं, बरं. अरे सुतार घेऊन ये ए, थांब, सुतळ कशा सुतार कशाला हा. म्हणते? ते बाकाचं काम करायचं. बरोबर सुतळ लागणार तुम्हाला हा हा चालले, गुलाल घेऊन ये आता तू काय मौतीचं सामान बिमान जमा करायला लागला कोणतं नाही. मग? इथं लग्न जमलं एकमेकांना लावायला लागते की नाही हा बरोबर लागते की नाही हा. मला सांगा तुम्ही. ए
चल मडकं घेऊन ये. मडकं कशाला? उन्हाळ्याचे दिवस आहेत. हा तुम्हाला तहान लागल्यावर पाणी प्यायला. पाणी गार लागते नाश्त्यात. बरोबर. आहे का नाही? चल रे कोपरे घेऊन ये. आता खोबरं कशाला? खोबरं कशाला मग? हा खोबऱ्याच्या बाहेरची पोरगी जमली तिच्या पोटी काय दगड टाकायची. हा बरोबर. खोबरं लागेल तुम्हाला. कसं काय म्हणता तुम्ही? नाही, एक काम कर, राखेल घेऊन ये. आता ती गाडी मला मग तुमचं सायकल विकत करायला नाही पेट नाही झालं काय करायचं? हा बरोबर. स्वयंपाकासाठी तुम्हाला लाकडं पाहिजे. अरे मी गुन्हेगार तेरे जी अगं जी मला तेरे जी अरे रामा रे पांडुरंग वराया असे धावत चालला गजरा जी पांडुरंग वराया राजी अरे कातर खटावून सुंदर माझे गाते ग फिरते गोव्या गाई कौतुके सासूबाई नका बोलू काही बाई आव सासूबाई नका बोलू काही बाई आणि स्वर्गीचा यम तुला रट्ट्यात येत काय करायची तुला सासू? सासू किती तला देते बा काय? काय हे सगळं कोणी करावं? आणि तू मात्र 10 वाजता अगं चांगली होई म्हण, नवऱ्यावर म्हण, सासूवर म्हण. असते बाय आमच्या नवऱ्यावर तुझाही जीव असेल तुझा. मग काय बाय नवऱ्यावर येते बाय हा नवऱ्यावर मग काय मन बरं नवऱ्यावर. माळ्याच्या मळामंदी हा अशी लावली खस खस अशी लावली खस खस रात्रीचा नवरा माझा बाई पादातो फस शहाणे. नवरा तुझा पादतो फस फस. काय खाऊ घातलं का तू नवऱ्याला? हा काय खाऊ घातलं असं? खाऊ काय घातलं नाही मग 5 एकरात हरभरा पेरलं बाय हो. तुमच्या 5 एकरात हरभरा पेरला. हा हरभरा आणले बाय हा आणून घरात ठेवले बाया. घरात ठेवले पोते. मुळजेने अर्धा हरभरा इकलं बाया. अर्धा हरभरा इकलं उरलेले पोते घरात ठेवले बाय हो. उसून एक फक्त बाया नुसतं जाताना बाया कशाला माहितीये का? हा त्या चौकटीला लावून ठेवले उसून बाया तुमच्या गावात दारात चौकटीला हा. हरभरा. बाबा इस्त्रीचा कपडे घालायचा हा बाहेर निघाला की हरभरा खिशात म्हणजे घे हरभरा टिशात मुठभर टाक तोंडात. गावभर खात खात वापर हा आलं की बाय सगळा सेंटच तुझ्या घरात सगळं सेंटर हरभऱ्यामुळं. हा. हा मग मी आमची मावशी आली त्या दिवशी हा ही मावशी म्हणजे बाय कशाचा वास येतोय बाय हो बरोबर आहे. आता मग देऊ का बाय कॅरी बॅग भरून कॅरी बॅग मध्ये बांधून का? मग काय वाघ बाई आहेस तू. असा बाय नवरा माझा हा? काय सांगावं तुम्हाला. नाव घेता येतंय का तुला? हा? एक काम करा बाय हा. अशी हे बघ ऐक तुला मी सांगते आता मी महाराज इथं नाही मी काय करते बाय 5-6 वेळा चुरून घेते बाय. माझ्या म्हाताऱ्याला दोन, तुझ्या म्हाताऱ्याला दोन. आपण स्वयंपाक केला पाहिजे, आपल्याला जेवायला लागते. आपल्या म्हाताऱ्याचं काय करायचं? आपण बाय आपल्या घरचे ते बघायला पाहिजे का
अजिबात सांगू नको बघ. अजिबात नको सांगू हा. मी घेऊन चाललो बघ. तुला मी देते वाटत हो. तुला मी देते बाय हो. महाराज स्वयंपाक झाला. काय झालं स्वयंपाक झाला? हो महाराज झाला स्वयंपाक. झाला काय करते सुभद्रा? सुभद्रा हा खरं सांगू महाराज हा खरं सांगू खरंच सांगायचं काय झालं काय? महाराज हा सुभद्राने हा पोळ्या घातल्या पोटात. सुभद्राने बर पाठवून दे तिला बरं हा मी जाते बाय. तुम्ही पुढे जाते बाय. त्यातल्या वाटून दे. ए! सुभद्रा इकडे इकडे ये लवकर. काय ग स्वयंपाक झाला कुठं निघाली तू हा? हे काय हा काय लवकर सांगितलं पटकन हा बाजूचा शेजारी विचारत होता एक की सुभद्राचं एवढं पोटात काय करू आहे. बाय माझ्याकडे देवाला बघितलं बाय 12 वर्ष नव्हा. तशी म्हणायला लागली. इकडे ये बरं तू इकडे ये लवकर हा हा 12 महिना चालू आहे बाय. 12 महिना म्हैस बीस आहे का काय तू हा काय महाराज हा. हारू नका बाया. मग काय सांग लवकर लेकरू हागल बाय पोटात. सांग लवकर लेकरू बाय घाबरायला लागलं. इकडे अलीकडे ये लवकर तू महाराज हा हा. इकडे ये. माझं आता बाय 12 महिना आहे बाय. बा. हा मी तर काय लवकर टाक खाली काय ग हा काय सांगते तू खरं काय व्हायला लागले घाबरायली हे? आता स्वयंपाक करून आली ते पाणी अंगावर पडलं असं काय? काढ लवकर ती बाहेर काढ लवकर बाहेर हा ती म्हणली हा? इकडे ये. तू आता जा आणि महाराणीला बोलवून आण. आतमध्ये जाऊ म्हणजे आपल्याला पुढचा विचार करता येईल. जा रिमिक्स झालं. चित्र दुनियाचा बदलून गेलं. बिघडली मुलींनी मुलं सारी बिघडली मुली. ज्योतिर्लिंगाचं गाणं गावा तुम्ही रेडिओ मिरची झालं का नाही घातलं का काय करता पर्पल लोक पर्पल म्हणते ती बाई पर्पल म्हणते. बरं झालं का बाई काय करता आता जम्पर घालते. डंपर घालते का जीसीबी घालते आता जम्पर म्हणा ब्लाऊज म्हणा डंपर झालं का म्हणलं बाई चला लवकर झालं का बाई तुझं तुमची ती आली की तुमची ती माझा पप्पा आला का बाय हो. पप्पा आंब्याचे दिवस आहे दादा आला का बाय हो. नाही तुमची ती काका आला का बाय हो. नाही बाई साहेब कोण आले? तुमची ती माझं कोण आलं बाय हो. तुमची ती म्हण कोण तुमची ती नवरी काय सातात आहेत का? होय ग, होय. मी बसा नवरा म्हणायचं पडा. त्यांनी म्हणायचं का नवरी कारण का एका मागे एक उभी राहिली. मग कळतं का कसं म्हणा होय ग. 150 मालक आले म्हणा त्यांनी जा पाठवून दे बाय जा महाराज भेटून दे बा. बाई साहेब म्हणून हा लय वाईट म्हणलं काय म्हणल्या बाई साहेब? महाराजांना हा खालून वर पासून पेटून दे भेटून नाही पाठवून दे म्हणे, तू काय तोंडी आहे? म्हणली काय? असंच काहीतरी बोल. हा चल मग महाराज हा. थांबा का हा नवीन दरवाजा पडलाय मी नवीन बसवला काय मी हा काल नव्हतो तर कालच बसवलाय कसं उघडता येईल? वर केलं की हा कुर्र खटाक खाली केलं की कुर्र खटाक वर केलं की कुर्र खटाक खाली केलं की कुर्र खटाक काय म्हणते त्या दरवाजाला? खाली वरी खाली वरी खाली वरी अगं याचं नाव शटर आहे. काय नाव आहे याचं? सेंटर हा ये महाराणी ग आली का आले बाय हो. आली या तुम्ही या राजसयकी तुम्ही या. राजसयकी हो, या तुम्ही या. राजसयकी तुम्ही या. राजसयकी
काय बाया माया नाही यायला जावं अजिबात त्या बाबाची कुरडई झाली असती खाली. हा? माया करायच्या नावाचा नवरा आहेत नाही बाया हो. काय माया करायची तुझी? किती माया करायची बाया हो. असली माया असती का तुझी? मला कळतं बाया हो. हा? मारी जाऊ नका बाया हो. मारी जाऊन मारता मारता पाठ पुढे तुझी इथं मी मारी जाऊ बाया ती दुखण्याला लागली बाया हो. दुखण्याला लागली तू. काय दुखत होतं महाराणी तुझं? लय दुखायला लागलं बाया काय दुखत होतं तुझं महाराणी? बाया मला झोपलं की दिसत नव्हतं बाया हो. झोपलं की दिसत नव्हतं बाया हो. तुला दिसतंय ना झोपल्यावर? झोपलं की दिसत नव्हतं? नव्हतं बाया इच्छा बाया कुणाला हो. एवढा अवघड रोग तुला झाला? बाया ऍडमिट झाले बाया दवाखान्याला हो. त्या आडमुठे पाटला करतात. मग काय बाया हा? मग डॉक्टर कोण गेले बाया हा? डॉक्टर बाया दोन गोळ्या दिल्या. काय गोळ्या दिल्या तुला डॉक्टर? बाई हा? एक गोळी हा? झोपी गेल्या का एक गोळी झोपी गेल्या झोपी गेली आणि दुसरी गोळी झोपी करून काय आधी खावं एवढा अवघड कोर्स तू केला. मग काय मग परत असा रोग होऊ नये म्हणून पथ्य पाणी काय डॉक्टरने तुला सांगितलं का नाही? झोपेनं उठलं की डायरेक्ट मग मी गेले बाय डॉक्टरकडे गेला मी तुम्ही? म्हणले बाय हो हा? पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी सांग. बरोबर आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्त सांभाळावे. परत हा रोग होऊ नये मग काय करावं असं तुम्ही डॉक्टरला हा. विचार. मग काय झालं मग पुढे? सांगितलं बाय हो हा? डॉक्टरने सांगितलं बाय काय बाई, सांगितलं? हा. काही बी खा काय बी खा, कवा बी खा कवा बी खा, किती बी खा किती बी खा. हा मग फक्त मार खाऊ बाय मार खाऊ नको. तुला तोंड बोलतंय आणि अंग मार खाते. आता मारा बरं. मारा म्हणजे मारता मारता पाठ फोडून तुझी. मारा म्हणजे काय? मारा. ही. मारा. मारा म्हणजे काय? काय बोलतो काय तुला? 509 किलो पण असं नाही भेटलं काय. ए, 1700 किती नवरे केले तू? 500 नवरे. काय केलं बाय? 17. मग मी काय शेंडे फळ आहे का? हा? सांग नका बाय हो. मी काय शेंडे? शेंडे बाय, गवार, गवार. सांग बाय मावशी, सांग बाय हो. चला अलीकडे ये लवकर. इकडे ये अलीकडे लवकर. 5,000 रुपये घेतलं तेव्हा लगेच केलं बाय हो. मग नाही मी काय शेंडे फळ आहे का? हा? धमका बाय आधी. हा? साडीवरी झाली बाय. साडी ओली झाली महाराणी. मारू नका बाय. आता मी बी तरी काय गप्प बसते का बाय हो. मग काय करतीस तू? मी बी बाय मारून बघा बाय. तू काय हे मारलं? काय करतीस? मी काय गप्प नाही बसणार काय बाय. करतीस तू? तुम्ही काय करता बाया दुसरी करीन मी. दुसरी मग शिर सलामत तो पगडी 50. पाय असल्यावर पाय त्यांना येते. दुसरी हा? दुसरी करता दुसरी करीन मग. मी बी जाते ह्या मामा. ए कुठं जातीस? जाते बाय तुळजापूरला. हा तुळजापूरला जायचं तर जावा तुम्ही दोघं बहीण भाऊ. बरं महाराणी मग मी काय म्हणतोय तू अशी फिर बरं जरा. काय झालं बाय? तू अशी फिर. सांग बाय बरं मावशी आहे. माझं नख तरी उघडा आहे का बाय? अगं लोकांच्या निर्या पुढं असतात. तुझ्या निर्या मागं मोराचा पिसारा लोंबायला होती. ही काय लुगडं नेसायची पद्धत आहे तुझी? काय बाय दिसतं? काय या साडी डिस्को? आणि कुठून आणली ही साडी? हे बाय आम्ही कालच आणली तिथून बाजारातून. आहे का गं मावशी? हे तुम्ही दोघी मैत्रिणी का? नाही, नाही, आम्ही नाही दिली. तुम्ही जुन्या मैत्रिणी? आम्ही सगळे शाळेत होतो. आहे का नाही बाय? तुम्ही शाळेत होता मग? किती पर्यंत? पहिलीपासून मॅट्रिक पासून समज होता. आहे का नाही बाय? पहिलीपासून ते मॅट्रिक पर्यंत. पुढं मॅट्रिक झाली की जेव्हा बॅटरी दोघी बी. आणि मग पुढं काय झालं? पुढं काय बाय बॉलफोन आडलो म्हणून वापस आला विषय नंतर. कसला गेला असता तुम्ही? बरं, आलो ना मग वापस आला. लय शिकला आता बाय आम्ही हो. बरं या साडीचं नाव काय? हा? त्या साडीचं नाव ही साडी बाय कुछ होत आहे. कुछ होत आहे. हा साडी चांगली आहे पण तुझी नेसण्याची पद्धत चुकीची नाही, आहे. पण हे असं नको काय नेसायचं? मुंबईत काही उपलब्ध आहे बाया. मग हे असं नेसलं तर रस्त्याने चालताना गार हवा लागते बाया. आणि बाया 8-8 वर्षी साडी फाटत नाही बाया हो. ही साडी 8-8 वर्ष नाही फाटत बाया बस हो. काय? स्वयंपाक करायला बसले बाया असंच घ्यायचं खांद्यावर टाकून साडीला तकलीफच होत नाही. असंच घेऊन अंगावर टाकल्यावर कशी तकलीफ होईल? कशात तकलीफ होती बाया? साडी जपून राहते बाया हो. आणि बरोबर. स्वयंपाक करायला टाकायची बाया खाली. बरोबर आहे. महाराज हा आज लय खुशीत दिसता बाया. खुशीत म्हणजे आज एक सोयरीक आली आपल्याकडे. हा तर ते शकुनी मामा आलेले. अच्छा. शकुनी मामा म्हणजे दुर्योधनाचा प्रधान. माझ्या मोगराबाईसाठी सोयरी घाली का काय हा बाया? आपल्या मोगराबाईसाठी सोयरीक. पण तू ओवाळलं नाही.
आता बाय जम कमी खालती बाय आता बोंगाळायला काय माझी म्हशीची आवलत आहे का? वळते म्हणायचं का बोंगाळते? हा हा देवपांड्याच्या पांढरंगात हा. काम आहे. हा महाराज हा. एक काम करतो बोला की. सकाळपासून आंघोळ केली तुम्हाला आंघोळ घालू का बाय आंघोळ अगं मी कामाच्या गडबडीत तिथं दुकान उघडलं होतं त्याच्यामुळे आंघोळ करायला मला मिळालं. दाशी हा. शेत पाय चुलीवर आणि लाव ते खाल्लं गाडी. काय नाही बाय, हा पाणी हा. ठेवलं महाराज हा. बर हा आंघोळ घालते बाय हा आंघोळ घालते बाय. हा आनंदले मनाला माझा बाई देव राशियाला आनंद दे मनाला माझा बाई देव राशिया. नंदले मनाला माझा बाई देवा घराची आला. नंदले मनाला माझा बाई देवा घराची आला. कशाला वाया घालायचं? आता झोपलो. काचाची नानी बाई गुलाबाचं पाणी काचाची नानी बाई गुलाबाचं पाणी. काचाची नानी बाई गुलाबाचं पाणी. काचाची नानी बाई गुलाबाचं पाणी. किती मळणी काय लागलाय हातानं कवर घासावाय साबण द्यावं मग. साबण आणते बाय साबण लाव साबण. आणलं बाय साबण हा कोणतं साबण आहे बाय मला हा, साबण लाव. काढत आणलं बाय बाबा. कसलं कसलं साबण ग? साबण काढत आणलाय बाया काय आणलंय साबण साबण? नाक्यावर आणलाय काय या साबणाचं नाव? साबणाचं नाव हा मुत्ती साबण साबण त्याचं नाव मोती साबण आहे का? मोती साबण. मुत्ती साबण बाय हा मोती साबण त्या साबणाचं नाव आहे. बाय थांबा तोंडाला लावतो ए, का नाही टाकून देते साबण पाहिजे? महाराज तुम्ही काय सांगतो ना बाय तुमचा काचाची नानी बाई गुलाबाचं पाणी काचाची नानी बाई गुलाबाचं पाणी. हा हा. असली कसली आंघोळ ग? अवकाळा काढते बाय आवटाळा कर मग माझा गोठा करायला लागेल. महाराज हा काचाची नानी बाई गुलाबाचं पाणी काचाची नानी बाई गुलाबाचं पाणी. आपलं खाली ते पाणी माझा बाई तुला काय हाऊस घेऊन टाकते काय माझ्या अंगावर? अगं गावात बिटा धुवायला लागली काय बाई. या आंघोळीचं राहू दे. बाय महाराज काय हा. असं असतं का बाय हो असं नाही तू बोल. बरं बाय थांबा तुम्हाला डोंगाला बाय बरं महाराज हा बाय जरा बाय जरा बाय जरा बाय हा हा ए, तुम्हाला मसूर मुली बनवल्या. गव्हाच्या पोळी बनवल्या. हा? मोठ्याकडचं मोठं कुटुंब आहे हा? राजा नसताना निघाला की दिसला पाहिजे राजावणी वाटला पाहिजे अशी लोक घाबरायचे नाही का बरं मला? बाय थांबा बाय माझं मोवाळते बाय हा. तुमच्याहून कोण मोवाळी बरोबर. माझ्याहून तरी कोण मोवाळी नाही, पहिलं तू स्वतःहून घे. 10 शिवबानांनी आलेली अगोदर तुझं जेवण वळण घे. बाय महाराज हा बाय महाराज हा हे घ्या बाय हा हे काय हे बाय हो काय ही? मुटका खाऊन टाका बाय मुटका अगं ती वळून टाकायचं असतो का? नाही काय असते ते? बाय गुळाच्या पाणी तुपायला बाय गुलाबाच्या पाण्यात का? गुळाच्या पाण्यात बाय हा. हा आई काय कमी येतं का बाय तुम्हाला हो गुळाच्या पाण्यात बनायचं तुम्ही हा. बरं बाय महाराज हा. बरं बाय पडा पाय गुळाच्या? मी पडते म्हणलं मी पाचते का बाय हो मी पडते हा, बाय तू पड. मी पडते बाय हो पड पाया. असलं कसलं पाया पडलं? असलं कसलं तुझं पाया पडलं? साष्टांग दंडवत घातलाय बाय ते पहिला घातलं ती साष्टांग आणि पुन्हा घातलं ती दंडवत साष्टांग दंडवत आला दोन्ही मिळून घातला का तू? हा बर बरं बाय महाराज हा माझ्या
पाहुणा आले बाय. पाहुणा आले पण बाय मी अशी पोरगी द्यायची नाही बाय. मग कशी देणार तू बाय, पोरगी? मी सांगते बाय माझी अशी पोरगी नाही देणार. काय अट आहे तुझी? माझ्या हाती आहेत बाय. हो हा काय अट आहे? बघा बाय महाराज हा बघा हा 9 महिन्याचं 900 9 महिन्याचं हा आता गोळाचा 250. आता बोलायचं 250. हा. हा आणि जे लागणार आहे त्यांनी 500 आहे घेतल्याशिवाय पोरगी द्यायची नाही बाय. आणि आपल्या लेकीचं काय खायचं नाही बाय. आणि एवढं तर खाऊ नको. अजिबात लेकीचं खायचं नाही बाय. बाय महाराज आज बाय मायाला कसा कोणी निघाला लेकीचं. बघा बाय महाराज आणि तुम्ही निघाला बाय बाय पोरगी द्यायला. बघा 9 महिन्याचं 900 काच गोळाचा 250. आणि लग्नाला येतील त्यांनी 500 द्यावं लागतं बाय. चांगली जट काढलीस मग तू. अगं पण पाहुणे आले त्यांना पोरगी बघून जाऊ त्यांना. पोरगी हा बघूया बघू द्या. अगं भंडारा वाटीनं कोटंबा घाटी या खंडरायाची आणि मुरळी देवाची ग बाई मी बाळपणाची. मुरळी देवाची ग बाई मी बाळपणाची. उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे आणि उठून उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे. उठून उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे. उठून उभे राहावे तुम्ही देवाचे दर्शन घ्यावे. नामोपवा झाली वेळ आरतीची आली. नामोपवा झाली वेळ आरतीची आली. नामोपवा झाली वेळ आरतीची आली. नामोपवा झाली वेळ
तुला जुती सौभाग्याच्या नावानं तुला गाव भैरवाचं जायचं जायचं माझ्या घोड्याचं माझ्या काठीचं माझ्या छबिण्याचं माझ्या पालखीचं माझ्या नगाड्याचं असा देव थोर त्याच्या छबिण्याला मुवर त्या देवाचं हातात काठी घेऊ लागला भक्ताच्या पाठी त्या देवाचं माझ्या हातात कडा दुर्मुडी दैत्याच्या त्या देवाचं रागिनी राजाचं आनंदीचा बोल भवानी माता की वारणाराचा आई अडसरीचा आई लाल माळी कुठे हळवाईच्या नावानं 6 hours later. काही छानपैकी जागरण गोंधळ झालेले आहेत आणि आता वाजलेले आहेत 3:30. सो आता चाललं सगळं आवरलं इकडचं. बघा सगळं आवरलंय. हे बघा पप्पा सो सगळं आवरलं. आता झोपूया मस्तपैकी. घरी जाऊन चाललो आता घरी. गाडीने गाव जाऊया घरी. घाटकोपरला जागरण गोंधळ खूप छान होता आणि आजचा ब्लॉग 1 नंबर होता. आणि तुम्ही नक्की बघा. गाणी पण छान छान गोंधळी होते ना. त्यांनी पण छान गाणी देखील गायली आणि काय जोक्स पण होते ना. छान छान कॉमेडी पण करत होते मस्त मस्त. मी तुम्हाला ते नक्की शेअर करेल. नक्की बघा. सो चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. सो चला फायनली भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि छान छान अजून काही छान छान बघणं. आजचा मस्त होता. खरंच छान होता. मला खूप आवडला. छान असं जत्रा बघायला भेटली. ॲक्च्युली कोल्हापूरला जायला नाही भेटलं त्यामुळे मी ठाण्याला आले. ठाण्याची जत्रा म्हणजे इकडे. सो चला गाईज तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर. आणि हा आहे मंगेश. मंग्या हाय. मंग्या हाय. माय मोठी और ये छोटी. सो चला गाईज टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग सौ मावशी व्लॉग्स. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Bye bye.